तिळगुळ घे आणि गोड गोड बोल, ठीक आहे? नाही आवडणार ना? बघितलं, अर्ध्या गोष्टी ज्या खायच्या होत्या त्या खाऊन झाल्या पण, ठीक आहे? त्या घरच्यांनी खाऊन टाकल्या. अरे भाई, हे कोणाला आणलंय? मला वाटतं हे यांनी ना. हाय गाईस, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईस, आज आहे मकर संक्रांत. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती. तर आता आपण जातो एका शूटला. जरा शूट करायचं आपल्याला. तो विदाउट वेस्टिंग एनी टाईम एंड करूया. नाही, सुरू करूया या व्लॉगला. सो जर तुम्ही या व्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर गाईज प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे व्लॉग बघण्यासाठी. सो चलो. अपार्ट फ्रॉम कॉलेज आणि तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये काय करता? अशीच बकचोदी करते. तू वरती का बसलाय पण तिथं सांगा. चांगला आहे. आता यांच्याशी पण मैत्री एकदम अशी घट्ट करायची आहे. ते गुलाबजामुन असतो ना, तो कसा मुरायला वेळ लागतो. अरे कहना क्या चाहते हो? तसा आता सध्या तरी तो गुलाबजाम पाकात. टेक्निकल मध्ये टेक्निकलच बोलतोय सगळं. कोडिंग वाला आहे ना. गुलाबजामुनला वेळ लागतो. काहीच मस्त आपलं शूट झालं आता. आता थोडंसं खाऊया काहीतरी आणि मग घरी जाऊया. आज मम्मीनी काहीतरी स्पेशल बनवलं आहे, तर घरी जाऊन जेऊया डायरेक्ट. ठीक आहे, चला. चला घरी पोचलो. आता बघूया मम्मीने आज जेवायला काय बनवलं आहे, तुम्हाला पण दाखवतो. चला या. मम्मी जेवायला काय बनवलं आहे? हा मम्मी. आणि आज मकर संक्रांत काय स्पेशल बनवलं आहे? पुरणपोळी बनवली तू? हा, तू जेवलीस ना मला सोडून त्याला? मम्मी तिळगुळ घे आणि गोड गोड बोल, ठीक आहे? ओरडू नको माझ्यावरती. नाही आवडणार ना? बघितलं, ओरडू नको बोलत गपरे बोलते. ओरडू नको. सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल. तर जेवायला ते लवकर जायला भूक लागली. बघा, एकटी जेवली माझी मम्मी आज. बाहेर थांबली नाही आणि मला जेवायला पण देत नाही. मी जेवायला देणार की नाही? जाऊ बाहेर. हा, बाहेर जाऊ. ठीक आहे, आपण आता बाहेर जाऊन जेवूया. मम्मी काय जेवायला देत नाही. चलो मी जातो. हा अब गेलो. बघा, आज मम्मीने जेवण बनवलं आहे. पुरणपोळी, वाटाण्याची भाजी आणि गोड आमटी. माय फेवरेट. मकर संक्रांत आहे म्हणून आज मम्मीने एवढं चांगलं जेवण बनवलं. मस्त. आता खाऊया आणि मग नंतर परत अजून एक काहीतरी आज या व्लॉगमध्ये आपण करणार आहोत. आधी जेवून घेऊया आणि मग नंतर ते तुम्हाला सांगतो काय करणार आहे. ठीक आहे? तुमच्या घरी काय जेवण बनलं आहे आज मकर संक्रांतीचं स्पेशल ते मला कमेंट करून सांगा. काय बनलं आहे, तुम्ही आज काय खाल्लं. सगळ्यांच्या घरी स्वीट नक्कीच बनलं असेल, आय नो. तर तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. चला भेटू लवकरच. काय होतेस? मी काय होतेस? अरे भाई, गुड इव्हिनिंग. एवढं जेवलो आहे ना काहीच, झोप लागली यार डेंजरवाली एकदम. आत्ताच जस्ट असंच उठलो आहे. आधी लॉग इन करू दे भाई. आधी लॉग इन करू दे, सगळं सेटल करतो, वर्क लोकेशन वगैरे करतो, असाईन वगैरे. आणि नंतर मग अजून एक तुम्हाला या ब्लॉगमध्ये काहीतरी मी शो करणार आहे. तर स्टे ट्यून. थांबा थोडंसं, मला फक्त थोडा टाईम द्या. हाय गाईज, मी तुम्हाला सांगितलं ना काहीतरी दाखवणार होतो. हे बघा, माझा भाऊ गेलेला थायलंडला. तर तिथून त्यांनी काय काय आणलं आहे छोट्या मोठ्या गोष्टी. तर मी बघितलंच नाही अजून काय काय आणलं आहे त्यांनी. तो आला आहे 4-5 दिवस झाले येऊन, बट मला टाईमच नाही भेटला. आता बघूया त्याने काय काय आणलं आहे. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण दाखवतो मी. आणि मी पण एक फर्स्ट टाईमच बघतो. तर त्याला बघूया
त्यांनी काय काय आलं थायलंडमधून. अर्ध्या गोष्टी ज्या खायच्या होत्या त्या खाऊन झाल्या पण, ठीक आहे, त्या घरच्यांनी खाऊन टाकल्या. आता फक्त जे नॉर्मल त्यांनी काय काय आणलं ते बघूया. जे त्याच्यात खायचं काहीच नाही, खायचं सगळं संपलं आहे. या बघूया, हे दिसतंय हा फोटो, हा माझा भाऊ आहे. हा गेलेला थायलंडला, एकटा गेला. त्याला बोललो मी की मला घेऊन चल, पण नाही घेऊन गेला. सर्वात आधी काय हातात आले, अरे भाई फ्रीज मॅग्नेट. आता आजकाल लोक कुठे पण गेले फिरायला तर तिथून फ्रीज मॅग्नेट आणतातच. ती एक थोडीशी आपलं असं एक आठवण असते ती काइंड ऑफ. हे बघा, फुकेतचा फ्रीज मॅग्नेट आहे, चांगलं आहे काइंड ऑफ. कसं वाटलं तुम्हाला? बघूया आता अजून काय काय. अच्छा, मम्मीसाठी बॅग आणली वाटतं थायलंडची. बरं, थायलंड लिहिलं याच्यावरती. बघा, आवडली? ओ, त्याला बोललेलं मी परफ्यूम घेऊन ये. लेट्स सी, आता अनबॉक्स करूया कसा आहे याचा फ्रेग्रन्स, बघूया. याच्यावरती काहीतरी वेगळ्याच लँग्वेजमध्ये लिहिलं आहे, काहीच समजत नाही. आणि प्राईस पण किती आहे काय माहीत नाही. बट अमेझिंग रेड करून परफ्यूमचं नाव आहे. काय तर याला बघूया आपण. बोललो ना मी तुम्हाला, मी काहीच ओपन नाही केलं अजून. आत्ता आपण करतोय ओपन सगळं. मला टाईमच नाही भेटला 4-5 दिवसापासून. ओ भाई साहब, बॉटल तर बघा, ही कडक बॉटल एकदम. एकदम वाईल्ड आणि स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आहे याचा, मस्त आहे. थँक्यू भाई, एक नंबर. बॉटल पण कडक, एकदम वाईल्डच वाटते बॉटल, है ना? सांगा मला कशी वाटते तुम्हाला बॉटल. पण फ्रेग्रन्स तुम्हाला समजणार नाही, बट वाईल्ड आणि स्ट्रॉंग आहे. आय लाईक दिस. ओके, नेक्स्ट वन देखते हैं, बघूया आता काय आहे. काय हे काय आहे भाई? सगळं याच्यावरती थायलंडची ब्रँडिंग आहे. हा भाई, आम्हाला माहिती आहे थायलंडला गेलेला. हे मम्मीला आहे वाटतं, शॉल टाईप काहीतरी. अच्छा, सिल्की शॉल असते ना, ही तर आता मीच वापरणार. ओके, अरे भाई डेंजर आहे ते बघ, खतरनाक. मम्मी आता एक कुर्ता बिर्त्यावरती वापरू शकतो. अशी करायची. ए भाई, डेंजर काम है ना? कसं वाटतं? बहुत हार्ड. आणि याची क्वालिटी खरंच चांगली आहे, एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट. आई शपथ, एक नंबर भाई. त्यात अजून काहीतरी. अच्छा बाई, कॅप्स, हॅट आणली आणि याच्यावरती पण थायलंड लिहिलं आहे. सगळ्यावरती थायलंड लिहिलं आहे. हे तुम्हाला घालून दाखवतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणती कॅप चांगली दिसते बघा, ठीक आहे. ही एक फर्स्ट, अँड ही एक प्लेन व्हाईट त्यांनी आणली आहे, कारण व्हाईट कॅप माझ्याकडे नव्हती. त्याला बोललेलो व्हाईट घेऊन ये. ही आहे सेकंड. कमेंट करून सांगा कोणती कॅप चांगली दिसते, कमेंट करून सांगा. ही वाली की ही वाली, ठीक आहे. या दोघांमधून सांगा कमेंट करून. तर व्हाईट घातलं आहे आपण, तर व्हाईट कॅप काढून आपण व्हिडिओ काढूया पुढचे. अच्छा भाई, और एक अजून एक बॅग, याच्यावरती पण थायलंड लिहिलं आहे. मम्मीची मजा आहे भाई. हे काय? अरे भाई, हे काय छोटे आणले बघा. हे पण छोट्या बॅग्सच आहेत. माहीत नाही एवढ्या बॅग कोण आणि कोणाला आणले आहेत त्यांनी, मला काहीच माहिती नाही.
कोणासाठी तरी आणला, त्याला द्यायचं असेल कोणासाठी तरी. ही पण एक बॅग आहे, ही मोठी आहे थोडीशी. क्वालिटी चांगली आहे पण यार बॅगची, मजबूत एकदम. गावात मम्मी कुठे एवढे पैसे ठेवणार तू? बघा छोटा पाऊच, खतरनाक भाई. अरे अजून एक, हे पक्का आहे आणि कोणाला तरी द्यायला आणलंय. बघा हा पण एक पाऊच आहे, छोटासा वॉलेट टाईप, लेडीज वॉलेट. हे काय भाई? नोटबुक भाई, डेंजर नोटबुक हा, खतरनाक आहे. हे बघूया, हे अनबॉक्स करूया, बघूया काय आहे. हे काहीतरी भाई युनिक दिसतंय. याची पेन्सिल पण, पेन्सिल बघा ना याची, आम्हाला दाखवतो आधी, करतो अनबॉक्सिंग. हे बघा याची पेन्सिल बघा भाई, काय डेंजर पेन्सिल आहे. ओके, नोटबुक टाईप आहे बघा. आणि पेन्सिल तर बघा भाई, हे काहीतरी युनिक आहे, मला आवडलं. आणि पेन्सिल आय लव्ह दिस पेन्सिल. ओपन करतो थांबा. हे बघा भाई, पेन्सिल बघा काय डेंजर आहे. झाडाची पेन्सिल, एक नंबर. आवडलं भाई आपल्याला, हे आवडलं आपल्याला. ओके डन. नेक्स्ट वन इज ओके, अजून एक आपण फ्रीज मॅग्नेटच आहे, आपण दाखवतो तुम्हाला. हा बघा, ह्याच्यावरती असं लिहिलं आहे थायलंड, आणि ह्याच्यावरती लिहिलं आहे फुकेत. कोणता आवडला सांगा कमेंटमध्ये. भाई साहब, हे काय आहे? अच्छा, टी शर्ट, व्हाईट टी शर्ट. ओके, टेक्स्चर चांगलं आहे पण टी शर्टचा. हा बघा, आणि याच्या मागे पण टेक्स्चर आहे, बॅक टेक्स्चर पण आहे. नाईस वन हा, नाईस वन. चांगला टी शर्ट आहे. म्हणजे ही प्रिंट नाही आहे, ही पूर्ण एम्बॉसिंग एम्ब्रॉयडरी टाईप आहे. ही जाणार नाही वॉश केल्यावरती पण. बट हे मागे काहीतरी वेगळं आहे, मागे प्रिंट आहे. मस्त आहे टी शर्ट, आय लव्ह दिस. अजून काय बघूया. हे काय, अजून एक फ्रीज मॅग्नेट. हे कोणातरी त्यांनी द्यायला आणलं असणार. एवढे थोडे लावणार आहे घरात. हे काय आहे भाई? अरे हे कोणाला, अरे भाई हे कोणाला आणलंय? मला वाटतं हे यांनी ना प्रथमेश, माहीत नाही एवढं लहान कोण आहे भाई. आता माय डेंजर. आता हे मला पण माहीत नाही कोणाला आणलं त्यांनी, बट जे पण आहे चांगलं आहे. जाऊ दे, ठेवून देऊया. कोणासाठी तरी आणलं असेल. डेंजर आहे भाई, काय माहिती का कोणासाठी आणलंय. काय इनहेलर, डेंजर इनहेलर आहे भाई, डेंजर एकदम खतरनाक. हे लास्ट आहे, ह्याच्यात बघूया काय. हे काय भाई, प्रोडक्ट ऑफ थायलंड काय आहे पण. हा, नॅचरल ऑइल बेस्ड प्रोडक्ट ऑफ थायलंड. काय आहे पण हे? सोप भाई, हँडमेड सोप आहे. रोज हँडमेड सोप. एवढा भारी सोप भेटतो तिकडे भेंडी. आपल्या इथे लाईफ बॉय असा भेटतो लाल कलरचा, तिकडे रोज बघा कसा भेटतो. आपल्या ठेवून देऊया. सोप आणलं, हँडमेड सोप. हे झालं.
तर हे लास्ट आहे, लास्ट प्रोडक्ट आपलं ॲपल काहीतरी दिसतंय, गुलाब. अच्छा, हे रूम फ्रेशनर टाईप. हां चांगला आहे, चांगला आहे, याचा पण फ्रेग्रन्स चांगला आहे. हां, रूम फ्रेशनर टाईप आहे. तर दिस इज ते पण नाईस, चांगलं आहे पण. म्हणजे तिकडे असं रूम फ्रेशनर भेटतं. आय डोंट नो आपल्या इंडियामध्ये भेटतं की नाही. बट तुम्हाला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला याच्यामधून काय आवडलं. मला तर सर्वात भारी ना हा फ्रीज मॅग्नेट आवडला आणि हा परफ्यूम आवडला मला, कारण हे माझ्यासाठी आहे ना. आणि ऑब्वियस कॅप पण आवडली, कारण हे माझ्यासाठी आहे. ठीक आहे, म्हणजे हा परफ्यूम माझ्यासाठी आहे, कॅप पण माझ्यासाठी आहे. तर मला कॅप आवडली आणि हा परफ्यूम आवडला, कारण परफ्यूमचं फ्रेग्रन्स आहे ना खरंच खूप स्ट्रॉंग आणि वाईल्ड आहे आणि लॉंग लास्टिंग वाटतो आहे मला. लेट्स सी, यूज केल्यानंतरच समजेल तो. मला सांगा का, तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली. आणि चला, मला घेऊन नाही गेला थायलंडला, एकटं जाऊन. त्याला बोललो मी पण येतो यार, तर मला घेऊन नाही गेलो तो अजिबात. त्याला सांगा जरा यार कमेंटमध्ये, मला पण घेऊन जा करून. आपण काय इथेच इंडियामध्ये फिरतो, तो डायरेक्ट बाहेर. ठीक आहे, एनिवेज ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर गाईज या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला गाईज सबस्क्राईब नाही केलं तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल यार. प्लीज थोडा तरी प्रेम दाखवा, मला थोडंसं मोटिवेशन भेटेल. मी अजून चांगले व्हिडिओज बनवू शकतो. कारण गाईज व्हिडिओज बनवायला जेवढी मेहनत नाही लागत ना, तेवढी मेहनत व्हिडिओ एडिट करायला लागते. तर गाईज थोडंसं फक्त प्रेम दाखवा, एक सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ओळखीमध्ये जर असा कोण क्रिएटर असेल जे असं स्टार्टिंग केलं आहे त्यांनी, तर त्यांना पण एक फक्त सबस्क्राईब करून सपोर्ट करा, त्यांना पण थोडंसं मोटिवेशन भेटेल. अँड आज मकर संक्रांत आहे, तर वन्स अगेन हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.